मंडळी, रामकृष्ण हरी. आता आम्ही पोचलेलो आहोत झऱ्यामध्ये आणि झरे या ठिकाणी महाराष्ट्र केसरी पैलवान संजय पाटील आटकेकर दादा यांचं जेवण असतं. त्याचबरोबर महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान धनाजी पाटील काका यांचं जेवण असतं आणि सर्वजण या ठिकाणी आता यायला लागलेत. सर्व वाहिन्या गोळा झालेल्या आहेत, काठी गोळा झालेल्या आहेत. रांगोळीचा कार्यक्रम दरवर्षी मी करत असतो, परंतु या वर्षी महिलांच्या ताब्यात दिलेला आहे, तर सर्वजण आलेले आहेत. वारीचं महत्व आहेच आहे. वारी खरंच उत्कृष्ट आहे, नियोजन हे आपलं उत्कृष्ट आहे. त्याचबरोबर तुम्ही जे भक्तिसागर न्यूज युट्यूबचे चॅनल चालू केले त्याबद्दल मला सांगावं असं वाटतं की घरी बसून आम्ही सगळी वारी अनुभवत असतो. खरंच खूप छान उपक्रम आहे. अगदी विदेशात सुद्धा आज जी काही मंडळी आहेत ती मंडळी आज बघतायत. त्यामुळं खरंच सगळ्यांच्या पर्यंत हे वारी सगळी पोहोचत आहे आणि तुम्ही सगळ्यात महत्वाचं बारकावे टिकवत आहात. त्यामुळं खूप छान आणि सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. परंतु आपले सबस्क्रायबर पण वाढले पाहिजे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ सर्वांना शेअर केले पाहिजे आणि आवर्जून बघायला सांगितले पाहिजे, हे महत्वाचं आहे. तर रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी, यंग जनरेशन इथं आले, बघूया आता काय काय चाललंय यांचं. नमस्ते, रामकृष्ण हरी मंडळी. बर कधी आला काय आता? बर कसं वाटतंय अजून? काय मस्त, म्हणजे रस्त्यानं येताना कसं कसं वाटलं? हा तसं नाही. किती दिंड्या तुम्हाला गाठ पडल्या? 20-25 हा 20-25 दिंड्या गाठ पडल्या आम्हाला वाटत. पाया बिया पडला ना सगळ्या? लवकर लग्न होऊ दे म्हणून सांगितलंय ना, पांडुरंगाला साखर घातलंय का? लवकर लग्न झाली पाहिजे ती. हा त्याचा फोटो घाटातला तेवढा गेम होता. कुठला घाटातला एक फोटो काढलाय रोहितचा, सगळ्यात एक नंबर आलेला आहे. सुंदर वारकरी अतिशय एक नंबर वारीतनं चालणारा माणूस आहे. कृष्ण हरी बापू, कधी आला? कसं काय वाटतंय? ओके ओके. हा ठीकठाक ठीकठाक आहे. रामकृष्ण हरी मंडळी. बर काय कधी आलाय? बघा आता एक 15-20 मिनिटं. 15-20 मिनिटं चालत आला का? चालत नाही, वाहनात ना आला होय. कृष्ण हरी मंडळी, आज आम्ही श्री सद्गुरू संत मुकुंद महाराज पालखी सोहळा आज झरे मुक्कामी या ठिकाणी आलेलो आहोत आणि कृष्णा धर्मदाय रुग्णालय कराड यांच्या वतीने वारकऱ्यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी केंद्र या ठिकाणी सर्व त्यांचा स्टाफ या ठिकाणी आलेला आहे. नमस्कार, रामकृष्ण हरी मंडळी. रामकृष्ण हरी. सर आपलं नाव सांगा. कृष्ण हॉस्पिटल कराडवरून आम्ही आलेलो आहे, सर्व डॉक्टरांची टीम. आपल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी माननीय आमचे मार्गदर्शक डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नेते सन्माननीय डॉक्टर अतुल बाबा भोसले, माननीय आमदार कराड दक्षिण तथा जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सातारा यांच्या नेतृत्वाखाली जी आमची तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आहे, त्याच्यामध्ये सर्जरी, मेडिसिन, आर्थो तसेच हृदयरोगतज्ञ, किडनी, सगळेच न्यूरो फिजिशियन सर्व टीम आलेले आणि ती टीम गेले 10 दिवस सोहळ्याबरोबर आहे. आज आमचे नेते माननीय धनाजी पाटील काका यांच्या सूचनेनुसार आपल्या गावातील जी वारकरी आहेत त्यांच्या सेवेसाठी आम्ही इथं मुकुंद महाराज दिंडी जी वारकऱ्यांची आहे, आपल्या अटक्यावरून निघाले प्रस्थान झालेली, त्यांच्या सेवेसाठी आज या झरी मुक्कामी इथं विद्यालयामध्ये आम्ही आलेलो आहे. आपल्याला जी काय आपल्याकडं वारकऱ्यांची सेवा करायची आहे ते आम्हाला भाग्य लागते. आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला जी संधी मिळते, आमचे सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, सिस्टर आहेत, नर्स आहेत, तसे आमचे सिनियर सर आहेत, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तुम्हाला इथं सेवा द्यायला आलेलो आहे. एवढंच. ठीक. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बरं कसं वाटतंय आपणाला सर्व या दिंडीमध्ये सर्व वारकऱ्यांची सेवा करताना? तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला किती दिवस झालं तुम्ही
5वा दिवस. हा, त्यांचा पहिला, तुमचा 5वा. ज्याप्रमाणे दुटी असेल त्याप्रमाणे सर्वजण या ठिकाणी येत आहेत, वारकऱ्यांची सेवा करतायत. आमच्या सद्गुरू श्री संत मुकुंद महाराज, सद्गुरू श्री संत मुकुंद महाराज दिंडी सोहळ्यामधील काही महिला आहेत, या आरोग्य तपासणीचा लाभ घेत आहेत. आता कायमच दुखते, पण आता जास्त चालून विकनेस पण आलेला आहे आणि जरा छातीत ओढ लागते असे चालताना. तर बसते म्हणून गाडीत बसते दुपारच्या नंतर 4 नंतर असं आहे. जेवणाच्या नंतर गुडघे दुखते आणि कंबर दुखते, मान दुखत्या, पाठ दुखते, चालत असं वागतात काय येत नाही ना. आणि रात्रीला कणकणी आलेली चालून असं गार गरम विजय कुमार कृष्णा हॉस्पिटल व वैद्यकीय संशोधन केंद्र कराड यांच्या वतीनं आज झरे मुक्कामी या ठिकाणी आरोग्य तपासणीचा कॅम्प लावण्यात आलेला आहे. आपल्या या ठिकाणी आता भाजी चालू आहे. गाबाले काका आलेले आहेत, कारवेकर आचारी मामा, आदरणीय मामा, त्याचबरोबर भाऊकी सर्वजण या ठिकाणी पोहोचलेले आहेत. डेप्युटी सरपंच आणि सोमनाथ बापू यांचं थोडं काय तर हितगुंज चाललंय. काय चर्चा दोघात काय चालली होती आता? काय नाही, काय कमी असेल तिकडे बोलणे, पुढे सेवा करणे. हा, सेवा करणे याचं नियोजन दोघांचं चाललेलं होतं. मग जाऊया, आमचे कराडचे बंधुराज या ठिकाणी आलेले आहेत, जितू दादा या ठिकाणी आलेले आहेत. नमस्ते दादा, तुमची पहिलीच वारी आहे का? ह्याच्या आधी आलाय कधी? तुमच्यावर तुम्ही जेवढे केले तेवढे मी केले. हा, तर मला एक सांगा, चालत कधी वारी केली आहे तुम्ही? चालत नाही. बरं, कधी असं वाटलं का तुम्हाला की आपण पण पंढरीला चालत जावं? प्रत्येक वेळ वाटते, प्रत्येक वेळ काय ना काय अडचण येते, त्याला काय करा अडचणी येते. तर असं आहे, तरी सुद्धा पांडुरंग तुमच्या पाठीशी आहे, मुकुंद बाबा पाठीशी आहेत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी मंडळी. या ठिकाणी बघा, आता जेवणाची तयारी चालू आहे. आज सुद्धा चपात्या आहेत का पुरीच आहे? हा, काय पुरी आणि काय भरलेलं वांग, खरडा, वरण. मंडळी, दरवर्षी या ठिकाणी आमच्या आटके गावचे पिंटे आबा, त्याचबरोबर सुरेश भाऊ आणि त्याचबरोबर हेमंत भाऊ हे दरवर्षी लाईटीचं नियोजन सुंदर असं करून ठेवतात. कोणालाही हे पहा, सर्व वरांड्यात, त्याचबरोबर आतमध्ये सगळीकडं लाईट त्यांनी सर्व भाविक भक्तांची सोय करून ठेवलेली आहे. तर रामकृष्ण हरी मंडळी, आता बघतोय आपण आमचे बंधुराज अण्णा पाटील आणि त्याचबरोबर रमेश भाऊ या ठिकाणी आले. भाऊ कधी आलाय? कुठं वारीत होता, काही चालत होता का? डायरेक्ट या ठिकाणी आलेले आहेत. वारीचा एखादा अनुभव सांगा की, ह्याच्या आधी कधी वारी केली आहे का? तसे नव्हे, चालत कधी पंढरपूरला गेलाय का? बरं, आता वाटतं का आपण जावं पंढरपूरला? तब्येत साथ देत नाही. तर रामकृष्ण हरी मंडळी, बघा किती वाहनं आलेत. महाराष्ट्र केसरी पैलवान संजय पाटील आटकेकर दादा यांचं जेवण असतं, पैलवान धनाजी पाटील काका हे सर्वजण नियोजन करत असतात.
अजून काही गाड्या यायच्या बाकी आहेत, येतील त्या आता. रामकृष्ण हरी मंडळी, आता आम्ही झरे मुक्कामी या ठिकाणी आहे आणि आपण पाहिलं की परवा आपण यांची बाईट घेतली होती. आपले सुनील नलवडे हे पार्ले बनवडीचे, महादेव पाटील, राजू नाना, त्याचबरोबर आज चेहरा नवीन दिसतो. विचारूया, पाहुणं कुठलं गाव आपलं? कुशेसावळी. नाव वगैरे सांगा की. आबासाहेब जगताप. कसं काय इकडं आला? आम्हाला आता असं कळलं की पंढरपूरला आटके गावच्या मुकुंद महाराजांची पालखी निघालेली आहे आणि त्यासाठी आम्ही इथं पालखीचं दर्शन घ्यायला किंवा पालखी 4 पावलं चालण्यासाठी आज आम्ही अख्खा दिवसभर पालखीबरोबर मुकुंद महाराजांची सेवा करण्यासाठी झरे गावापर्यंत आम्ही चालत आलेलो आहे. आम्हाला त्याचा खूप आनंद झालेला आहे आणि त्यामुळे आम्हाला आमचं एक समाधान झालंय की आम्हाला असं वाटायला लागले की आता प्रत्येक वर्षी मुकुंद महाराजांच्या पालखीतनं आटक्यापासून पंढरपूरपर्यंत चालत यावं या फिरून वाटायला लागले. फुगडी वगैरे काय खेळला का? आता इथून पुढे बघूया, खेळू. तर आटके मित्र परिवारामुळे आज तुम्ही सद्गुरू श्री संत मुकुंद महाराज या आमच्या दिंडी पालखी सोहळ्यामध्ये सामील झाल्याबद्दल आटके गावच्या सर्व ग्रामस्थांच्याकडून आपले खूप खूप स्वागत आणि विशेष आभार. आमच्या आटके गावचे दुसरे सुपुत्र अनिल बामणे हे आज आपणाला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. कसं काय, चालत वगैरे आला का काय? झऱ्यापर्यंत चालत आलो, विकळ्यापासून झऱ्यापर्यंत आम्ही. बरं, कसा वाटला दिंडीमध्ये आनंद? एकदम छान आनंद होता. मग आता पंढरपूर पर्यंत येणार का, कसं आहे? नाही, सुट्टीमुळं जरा पंढरपूरपर्यंत काय येणं होणार नाही, कारण मी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ या SD डेपोमध्ये, कराड डेपोमध्ये कामाला आहे. मी वाहतूक नियंत्रक असल्यामुळे पंढरपूरचा दौरा माझे STने ऑर्डर काढलेले आहे, त्यामुळे मी पंढरपूरपर्यंत काही चालू येऊ शकत नाही. बरं, कसं वाटतंय मग? हा आनंदमय सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये एवढा आनंद, हा कुटुंबाचा आनंद वाटतो. असं कायम असं कसं दिंडीत यावं असं वाटतं. आमच्या गावचे दुसरे सुपुत्र अरुण काळे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. हा यांचा सर्व कॉलेज मित्र परिवार आहे आणि एका मित्राच्या बरोबर सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत. सुशील काळे दिसते. आपण चालत आला का काय? किती किलोमीटर अंदाज चालला? 18 किलोमीटर झालं. बरं, काय पाय वगैरे गुडघे वगैरे काय दुखतात का? मग आता पंढरपूर पर्यंत येणार आहे का इथनच माग परत जाणार आहे वे? बर बर, रामकृष्ण हरी. तर अनिल मास्तर आमच्या गावचे होणार कलाकार आहेत. एक थोडीशी झलक होऊन जाऊ द्या आपल्या पंढरीच्या पांडुरंगावर. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ, सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट. त्यानंतर आता पुसावळी गावचे सुपुत्र आबासाहेब, तुम्ही काहीतरी गाऊन दाखवा. मला काय आपण येतं ना म्हणतात बघा बघ. या पंढरपुरात या वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. रामकृष्ण हरी. हरिमान मंडळी या ठिकाणी आता सर्व झोपायला ही झालेली आहे. इकडं काय चाललंय बघूया. अरे वा. आमच्या आटके गावचे सुपुत्र रोहित गायकवाड या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत सेवेसाठी.
रोहित, तुमच्या शॉपीचं नाव सांगा की. RG मॅजिक सीझर फॅमिली सलून, आगा शिवनगर. तर ही सुद्धा एक खूप मोठी सेवा आहे की भाविक भक्तांच्यासाठी